जय हिंद मित्रांनो, मी संकेत कांगटे. उद्यापासून आपल्या चॅनलवरती अग्निवीर आणि SSC साठी स्पेशल जी के बॅच चालू होत आहे. तर सर्वांचा उत्तम प्रतिसाद राहील अशी आशा करतो. झालं माझ्याबद्दलच सांगायचं झालं तर मी जवळपास डिफेन्स सेक्टर्समध्ये 10th लेवल 2 ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत एक्झाम क्वालिफाय केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम क्वालिफाय केलेली एक्झाम आर्मी GD, एअरफोर्स एक्स ग्रुप, कोस्ट गार्ड GD, नेव्ही एक्स ग्रुप, आर्मी नर्सिंग असिस्टंट आणि क्लर्क, त्यानंतर RPF कॉन्स्टेबल, SSC GD, नेव्ही MR, आर्मी टेक्निकल आणि जी ग्रॅज्युएशन लेवलवरती एक्झाम आहे ती UPSC CDS आणि पुन्हा एकदा नेव्ही MR. तर हे झालं माझं इंट्रोडक्शन. तर बघायचं झालं तर याच्यामध्ये मी जवळपास या सर्व एक्झाम क्वालिफाय केलेल्या आहेत. याच्यामध्ये माझे एअरफोर्स एक्स ग्रुपमध्ये सिलेक्शन झालेले होते. मी काही कारणास्तव जॉईन करू शकलो नाही. तर तुम्हाला असा विचार पडला असेल की हा येतोय असा काहीतरी बडबड करतोय का, असं काही नाही आहे. माझ्याजवळ माझे सर्व डॉक्युमेंट्स, जॉईनिंग लेटर्स, सर्व स्कोर कार्ड सर्व विथ प्रूफ आहे. कोणाला काही शंका असल्यास नंबर तुम्हाला खाली मिळून जाईल. त्याच्यामध्ये नंबरमधून मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्युमेंट मागवून व्हेरीफाय करू शकता. तर राहिला विषय आपल्या GK सब्जेक्टचा, तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हिस्ट्री या विषयाला सुरुवात करणार आहे. हिस्ट्रीमध्ये आपण सर्वप्रथम प्राचीन इतिहास न बघता मध्यकालीन इतिहासावरती जास्त फोकस करणार आहे. कारण की जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर वेटेज बघितलं तर जे प्राचीन इतिहासाचे वेटेज आहे हे कमी आहे. तर तसं बघितलं तर ओव्हरऑल हिस्ट्रीचे जे वेटेज आहे एक्झाममध्ये हे जवळपास 4 ते 5 मार्क्सचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन इतिहास, मध्यकालीन इतिहास आणि आधुनिक इतिहास हे 3 इतिहास स्टडी करायचे आहेत. तर या 3 इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर प्राचीन इतिहासामध्ये परकीयांच्या मध्यकालीन इतिहासामध्ये आपण सर्वप्रथम परकीय आक्रमण, त्याच्यामध्ये अरब, तुर्क जसे की मोहम्मद बिन कासिम, महमूद गजनी, मोहम्मद घोरी व सल्तनत काळ, मुघल ते इंग्रजांपर्यंत आणि तेच पुढे कंटिन्यू आपला भारत स्वतंत्र होईपर्यंत असं आपले हिस्ट्रीचे लेक्चर चालणार आहे. त्यानंतर आपण 1-2 लेक्चरमध्येच प्राचीन इतिहास हा संपवणार आहे. त्यानंतर आपला जो टॉपिक चालू होणार आहे तो म्हणजे भूगोल. भूगोलामध्ये आपण सर्वप्रथम भारताचा भूगोल, त्यानंतर जगाचा भूगोल आणि जर थोडासा वेळ मिळाला तर त्यामध्येच आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा विशेष आणि महाराष्ट्राचा भूगोल हे सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू. तर 2 सब्जेक्ट आपले संपलेले आहेत. हे सब्जेक्ट जवळपास 1 महिन्यामध्ये आपले संपून जातील. त्यानंतर आपण पॉलिटीला सुरुवात करणार आहोत. पॉलिटीमध्ये संविधान सभा, संविधानाची पार्श्वभूमी, संविधानाचे स्रोत, ते झाल्यानंतर काही जे टॉपिक आहेत इकॉनॉमिक्सचे रिलेटेड, जसे की पंचवार्षिक योजना, भारताचे आर्थिक धोरण, हे सर्व टॉपिक आपण याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर राहिला विषय स्टॅटिकचा. स्टॅटिक GK म्हटलं म्हणजे सर्वात जास्त वेटेज आर्मीच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर स्टॅटिक GKचं राहतं. तर स्टॅटिक GK आपण जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये स्टॅटिक GK सुद्धा कव्हर करू. ओव्हरऑल आपला सब्जेक्ट आणि जर विषयाचे मिळून लेक्चर्स बघायचे झाले तर हे लेक्चर जवळपास 80-90 लेक्चर्सपर्यंत कव्हर होऊन जाईल. राहिला विषय करंट अफेअर्सचा. करंट अफेअर्ससाठी तुम्ही आपलं इंस्टाग्राम पेज फॉलो करू शकता. तसंही बघितलं तर सर्वजण जवळपास इंस्टाग्रामवरती रील्स स्क्रोल करतात. तर ते रिकामे रील्स न बघता थोडेसे 1-2 रील्स कामाचेही बघून घ्या. त्याच्यामध्ये डेली करंट अफेअर्स तुमचे कव्हर होतील. त्याच्यामध्येच आपण दिनविशेष सुद्धा चालू करणार आहोत. तर हे झाले इंट्रोडक्शन. तर उद्यापासून सर्वांनी क्लासला जॉईन व्हा अशीच विनंती. आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्या. आपलं टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे, वीकली GK अकॅडमी या नावाने टेलिग्रामवरती. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल टेलिग्रामची सुद्धा आणि इन्स्टा पेजची सुद्धा. त्याला सुद्धा फॉलो करून घ्या. जय हिंद, जय भारत.